मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुजल ब्लॉगमध्ये. आता घरी होतो, सुट्टी होती आणि प्लॅन केला की चला ऊन खूप आहे तर विहिरीवर पोहायला जाऊ. तर विहिरीवर पोहायला झालो. हा बघा, हे बघा, हे गावाला फक्त पाहायला भेटतं. तर आता चाललो आहे विहिरीवर पोहणार. मस्त आहे की ऊन खूपच आहे तर पोहणं. आता रोज रोज कामावर जातो. आता मस्त थंड वाटणार आहे तर तुम्ही पहा, खूप मजा येईल, तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पाहत राहा. मग बघा, हा बघा सीन बघा आमच्या इकडे कसा आहे. खूपच छान वाटतं गावाला. तर बाकी काय नाही, तुम्हाला कसं वाटतं तुम्ही पण सांगत राहा कमेंटमध्ये. तर मग आता तर कोण नाही इथे खाली, तर आम्ही दोघेच आहोत. पाहू, बाकी काय नाही, बाकी मजा. तर मग बघा विहीर कशी. मित्रांनो, आता पोचलो आम्ही विहिरीवरती. तर ही पहा विहीर तुम्हाला दाखवतो. एक नंबर, इकडे कोणच नाही. आणि आमच्या गावाच्या वरती हा डोंगर जो दिसतो ना, तो त्याला आम्ही देवलीचा डोंगर म्हणतो आणि खूप फेमस आहे. असं नाही की तो कुठून दिसत नाही. तुम्ही तिकडे कोणत्या पण डोंगरावरती जा, तिकडे तुम्हाला सगळीकडून पाहता येईल. तिकडे कुठे पण गेलात ना, तिथून दिसतो. हे बघा, हे विहीरमध्ये आता अशी शेवाळी बसले. आता ते साफ करण्याचं काम आमचंच आहे. तर तुम्ही पहा, बघा, हा एक काय आणि मी एक आहे. आम्ही दोघं मस्तपैकी चिल करणार. तर तुम्हाला पण चिल करायचं असेल तर तुम्ही पण आपापल्या विहिरीवरती जा आणि चिल करा. तसं काय नाही. तर मग पहा तुम्ही आम्ही उड्या कशा टाकतो ते. तर मी आता पोहण्याच्या आधी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कसं नाही ते काय, मी 4-4, 5-5 दिवस ब्लॉग नाही टाकत. कारण त्याचं काम आहे ते. मी दिवसभर काय करतो, सकाळी 8 वाजता उठलो की 9 वाजता ड्युटीवरती जायचं असतं कामावरती. तर त्यासाठी जातो आणि दिवसभर काम करणार आणि मग संध्याकाळी निघून घरी आलो की मग फ्रेश वगैरे होणार. 9 वाजता जेवायचं. म्हणजे जेवणाचा टाईम तुम्हाला तर माहीतच असेल, 9 वाजता गावचा टाईम असतो जेवायचा. मग जेवायचं मस्त की मग एखाद दिवस असा सुट्टीचा असतो. त्या सुट्टीच्या दिवसामध्ये मस्त तुमच्यासाठी एक मस्त व्लॉग बनवायचा. तर आता काय ना, आता अशी सुट्टी म्हणजे घेतली नव्हती, तर थोडा प्रॉब्लेम झाला होता. तर त्यासाठी सुट्टी घेतली होती. तर तिकडे सकाळीच जाऊन आलो आणि आता घरी आलो तर जेवलो आणि बोललो काय करणार टाईमपास, काय झोपायचं थोडे, आपल्याला तर झोप लागते काय. मग झोपलो वगैरे नाही. पण आता मस्त आहे की विहिरीवरती आलो आहे. विहिरीवरती आता मस्त पोहणार 1 तास तरी आणि एकदम चिल करणार आणि घरी जाणार. बाकी काय नाही, तुमच्यासाठी एक मस्त ब्लॉग बनवतो. तर तुम्ही सपोर्ट दाखवत राहा यार. असं नका करू की व्हिडिओ बघितला सोडलात. मी स्टोरीला टाकतो आहे, इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो आहे की ब्लॉग अपलोड झाला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. व्हॉट्सअपला पण स्टेटस टाकतो आहे, परंतु तुम्ही चेक नाही करत, ते स्क्रोल करता लगेच. तर तसं करू नका. तर तुम्ही सपोर्ट दाखवला तर अजून चांगले ब्लॉग येतील. आणि तुमच्यासाठी ही सगळी मेहनत चालली की तुम्हाला चांगलं चांगलं माझ्याकडून पाहता येईल, असं मी पण प्रयत्न करतो आहे. परंतु तुम्ही सपोर्ट दाखवा, हेच मला खूप आहे. बाकी काय विषय नाही. तर तुम्ही पहा, हे बघा. थंडी वाटते रे. मार पहिले तू. लई सवाली होती रे, आपण पोहत नाही म्हणून. बोल.
इथं लाट आले लाट आले लाट आले. दमला काम 25. पाणी आपला व्हिडिओ लय भारी आहे रे. आता बघा समोर उडी मारतो समोर नीट पहा. मित्रांनो एक नंबर माझी येते. आता तुम्ही बघितला मी सोबत होतो ते हा भाऊ बघा कसा पोहतोय. जेवढी पण गावाकडची फॅमिली असेल ना ती सगळी सपोर्ट करेल मला माहीत आहे. कारण का हा गावाला आनंद आहे ना तो खूपच वेगळा आहे. आणि तो सहजासहजी रोज रोज मिळत नाही. तो कधीतरी आपल्याला कामातून सुट्टी पण घ्यावी लागते. आता तुम्ही एन्जॉय करा. मी थोडं पोहायला जातो. डोंगर दिसतोय का डोंगर. डोंगर एक नंबर हा. शिवतीचा कोणाला नुसते का शिवतीचा डोंगर सांगणार तुम्हाला. शिवतीच्या डोंगराच्या खाली ही विहीर एक नंबर. जाऊ काय हे बा
तर मग मित्रांनो झालं एकदम मस्तपैकी पोहून वगैरे. तर आता निघतोय घरी जायला. बस झालं अजून किती पोहणार. तर आम्ही दोघंच होते, अजून 2-4 जण असते तर आणखी मजा आली असती. तर आता निघतोय घरी जायला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सपोर्ट पण दाखवा. तुम्ही सपोर्ट दाखवत नाही की काय नाही तर ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट ब्लॉग टाकू लगेच.